तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात येणाऱ्या पळशी सुपो गावात गेल्या काही दिवसांपासून घाणीचे मोठे साम्राज्य पसरले असून ग्रामपंचायत प्रशासनाच्या अनास्थेमुळे नागरिकांचे आरोग्य कमालीचे धोक्यात आले आहे। गावातील नाल्यांवरील सिमेंटचे धापे ठिकठिकाणी तुटलेले आहेत। या तुटलेल्या धाप्यांमुळे नाल्यांमधील मैलायुक्त व शौचालयाचे घाण पाणी थेट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये मिसळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यामुळे नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा होत असून गावात महामारी पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार गावातील मुख्य रस्ते आणि अंतर्गत नाल्यांमधील नाल्यांची दुरावस्था झाली आहे। अनेक ठिकाणी नाल्या तुंबल्या असून घाण पाणी रस्त्यावर साचत आहे। त्यातच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन या नाल्यांच्या खालून अगदी जवळून गेली आहे। धापे तुटल्यामुळे आणि नाल्यांची योग्य स्वच्छता न झाल्यामुळे शौचालयाचे व इतर सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनच्या गळती असलेल्या भागातून आत जात आहे। परिणामी नळांना अत्यंत दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, पळशी सुपो। आम्हाला भलसा नालीचा त्रास आहे। संडाचं पाणी आम्ही पिऊन राहिलो, महिना आले 2 वेळा अर्ज देऊन ते पाहायला येत नाही। सट नाल्या भरतात, धाबा पूर्ण धाबा फुटेला आहे। नालीले ढाई नाही, ढाई ते करावं म्हणतात लागते। या पाण्याचं काही होत नाही, पाणी कुकडेच जात नाही, सांगा बुवा तुम्ही। तरी पाहायला येत नाही, ते मेंबर नाही, ते सरपंच नाही, तो ढगे येत नाही। पाहा गरीब माणसं आम्ही आता किती काम करायचं। नमस्कार साहेब, या नालीची खूप तकलीफ आहे आम्हाला। हे घरात राहावं लागते, संडासचे पाणी सुटते, काकमध्ये सुद्धा जाते, प्यायला पाणी लोकांना याचं येते साहेब, लोक बिमार पडतात। हे नाली किती वेळा आम्ही ना ग्रामपंचायतला हे केलं पण ते काही लक्ष करत नाही। त्याकरता आम्ही साहेबांना हे सांगितलं हात जोडून की बाय आमचं हे समस्या पूर्ण करा साहेब। आम्ही गरीब लोक इकडे सारे नालीत संडासचे पाणी सोडतात, सारे घरामध्ये वाशाचं आम्हाला जेव्हा खावं लागते साहेब। गलीवर आमचे घर आहेत, आम्ही कसं करावं हे आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा। आम्ही तुमच्याकडे सादर करतो साहेब। घरात बी जाते, हे माझ्या घरात जाते। मी सरपंच आले 2 व्हिडिओ टाकले, तो अडी पाहायला आला नाही, म्हणे नाली काढायला पाठवतो, नाली काढायला पाठवला नाही माणूस। नाल्याला ढाई घेणं तेव्हा हा, ह्या नालीतलं बंद पाणी माझ्या घरामध्ये जाते। या नाल्याला ढाई नाही। प्यायला संडासच पाणी आहे। किती दिवस झाले नाले 6 महिने झाले नाल्या काढायला नाही द्या। तसं लय दिवस झाले, अजिबात बी इकडे काहीच केअर नाही घेते। गरीब लोक हा, हवा धापा फुटेला पाहिजे, धाप्याचं पाणी या वालमध्ये चाललं, नळीत चाललं आमच्या प्यायले। काक जमिनीचे आमदार आहे, काक मध्ये पाणी उतरतं मग नाल्याचं। त्याला फोटो पाठवला सरपंच आले मी ना, बिमार पडतात। माझ्या घरात पाणी गेलं त्या मग पाहायला आला नाही तो।